त्याचे विड्याचे जे पान असतात त्याचे बनवलेले खूप छान मोदक झालेले आहे, खूप सुंदर आणि टेस्ट बी तशीच झालेली. तर चला मग बघूया कसे बनवायचे हे मोदक. आपल्या 2-3 वस्तूंपासून जे मोदक बनवायचे ते मी इथं दूध पावडर जी असते, मिल्क पावडर ती घेतलेली आहे. ती मी जवळजवळ 1 कप घेतलेली आहे. तर मी इथं फुल 1 कप घेतलेला आहे आणि त्याच्यात मी अर्धा कप हे टाकेन. खोबऱ्याचं जे किस असतं ते अर्धा कप घेणार आहे. फक्त अर्धा कप घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. आणि त्यानंतर मी हे पण त्याच्यात मिक्स करून देईल आणि त्यानंतर मग हे एका साईडला ठेवू आणि नंतर आपले जे पान आहेत ते मी तुम्हाला दाखवते ते कसं करायचं. तर ते इथं मी पिठी साखर ज्याच्यात मी बारीक केली त्याच्यातच मी हे पान पण बारीक करणार आहे. इथं तर 3 ते 4 पानं मी घेतलेले, जवळजवळ 4 पानं घेतलेले आणि ते मस्तपैकी तुकडे करून आपण मिक्सरमधून काढून घ्यायचे. याच्यात मी ना थोडंसं दूध टाकेल. दूध टाकून मस्तपैकी हे बारीक करून घ्यायचे. याच्यात मी थोडंसं दूध टाकते आणि त्याच्यात नंतर मी हे मिक्सरमधून बारीक करून घेईन. बारीक कसं करायचं तुम्हाला तर हे बघा मी मस्तपैकी बारीक करून घेतलेले आणि मी दूध थोडंसंच टाकलं कारण की आपल्याला त्याचे मिक्स करायला जास्त नाही लागणार. त्यानंतर मग मी इथं मोठे 2 चम्मच पिठी साखर टाकली. तुम्ही तुमच्या गोड अनुसार टाकू शकता, जास्त या कमी, जास्तही टाकू शकता, कमी. पण मी इथं मोठे 2 चम्मच टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. जेवढं होऊ शकलं तेवढं मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर मग दूध ते आपण थोडं थोडं करून त्याच्यात मिक्स करून घ्यायचे जे आपण बनवून आले ते. आणि हे बघा याच्यात मी हे जे दूध ते टाकून घेतलं आणि ते आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. हे बघा अजून थोडंसं दूध लागेल म्हणून मी त्याच्यातच थोडंसं दूध टाकून ते चांगलं हलवून त्याच्यात हे करून घेईल. हे बघा ह्या पद्धतीने मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं हे जेवढं होऊ शकलं तेवढं. हे बघा ह्या पद्धतीने मस्त. अजून म्हणजे थोडंसं दूध लागेल, जास्त नाही लागणार आहे कारण की याला दूध जास्त नाही लागत. आता मी त्याच्यातही थंडच थोडंसं दूध टाकलं आणि त्याच्यातनं बी थोडंसंच टाकेल, सगळं दूध नाही टाकणार मी कारण की एवढं लागणार नाही, दूध जास्त नाही लागत. दूधच्या ऐवजी तुम्ही पाणी पण वापरू शकता, पण मग प्रमाण ठेवायचं. थोडं थोडं पाणी टाकून ते मिक्स करायचं, जास्त लागत नाही. ते तुम्ही बघू शकता. ते नंतरच्या याच्यातनं मी थोडंसं राहू दिलं आहे. बघा याच्यातच आपला गोळा तयार होऊन गेलेला आहे. आता आपल्याला कशाचीच गरज नाही, ना दूधची ना कशाची. आता त्याच्यातच बरोबर मिक्स होऊन गेलेलं आहे. बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी मिक्स होऊन गेलेलं. आता मी ना थोडंसं तेल लावून थोडंसं चोळून घेईन ज्याच्याकडून ते अजून छान होऊन जाईल. नॉर्मल तेल टाकून मी थोडंसं मिक्स करून घेईन आणि त्यानंतर मग ना इथं मी फूड कलर आहे तो घेतलेला आहे कारण की अजून थोडासा कलर चांगला येईल याच्यासाठी. एक मस्तपैकी कलर घ्यायचा तो त्याच्यात मिक्स करायचा. तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. आता मी इथं थोडंसं तेल टाकून ते मिक्स करून घेईन आणि तो कलर चांगला मिक्स करून घ्यायचा. नाही तर मग काही ठिकाणी हिरवं दिसेल, काही ठिकाणी नाही दिसणार. तसं असाही खूप कलर येऊन गेला होता, पण मी थोडंसं तरी टाकलं. हे बघा ह्या पद्धतीने मस्तपैकी चोळून घ्यायचं. जेवढं चांगलं तुम्ही चोळून घेणार तेवढं ते कलर अजून उठून येईल. हे बघा ह्या पद्धतीने थोडंसं खाली लागतंय तर तुम्ही मग तिथं तेल या तूप टाकून ते हे करून घ्यायचं. आता इथं मी माझं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मोदक कसे करायचे ते तुम्हाला मी दाखवते. या पद्धतीने
चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मग मी इथे साचा घेतला, त्याला तेल लावून घेतलं आधी, आणि नंतर मग त्याच्यात आपलं जे आपण जे केलेलं आहे ते टाकायचं. तेल चांगलं लावून घ्यायचं, म्हणजे मग ते आपले साच्यातनं चांगले निघतात मोदक. हे बघा, या पद्धतीने. तुम्हाला थोडंसं दिसायला थोडा माझा हात साईडला होतोय. हे बघा, या पद्धतीने थोडं घ्यायचं आणि दोघं साईडने लावायचं. माझा हात थोडासा साईडला होतोय कारण की मी या पद्धतीने ते टाकायचं आणि मोदक तयार करून घ्यायचं. मी हे बघा, ह्या पद्धतीने मस्तपैकी. आणि मी इथं थोडंसं गुळकण टाकायचा प्रयत्न केला की गुळकण टाकून येतो का मोदक, ते ट्राय केलं, पण मग सक्सेस नाही झालं. म्हणजे एवढा खास मोदक आले नाही. पण बघा, तुम्हाला मी दाखवते, नाही आला तो मोदक एवढा खास. मग मी नंतर ते कॅन्सल केलं मग, आणि साधेच असे बनवले. गुळकण टाकून अगर आला असताना तो मस्तपैकी झालं असतं. टेस्ट खूप छान आली असते त्याची, पण ठीक आहे, नाही आला तो. सक्सेस नाही झालं ते माझं प्लॅन. हे बघा, तुम्हाला मी दाखवते कसं झालं होतं ते. हे मस्तपैकी काय पॅक झालं, आणि नाही झालं बघा, तुम्ही ते निघून आलं. एवढं खास झालं नाही तो मोदक, म्हणून मी तिथं ते कॅन्सल केलं. आणि आपलं तरी एक मी बनवायचा ट्राय केला. हे बघा, या पद्धतीने मी ट्राय केला होता, पण नाही झाला तो. पण छान आला तो, पण गुळकण टाकून पण छान आला. आणि नंतर बाकीचे मी बिगर गुळकणचे केले, कारण की ते नाही येत होतं, नाही चांगले नाही झाले. तर मग हे बिगर गुळकणचे केले, आणि ते खूप छान झाले मोदक. खूप सुंदर पण झाले, आणि टेस्ट पण आला. सॉरी, माझा हात थोडा ना आज साईडला गेला, कारण की तुम्हाला पूर्ण दिसत नाही आहे. तर हे बघा, या पद्धतीने मस्तपैकी मोदक झालेले होते. हे बघ कसे करायचे ते तर तुम्हाला माहितीच आहे. हे बघा, हे खूप छान झाला मोदक, खूप सुंदर मोदक आला. याच पद्धतीने आपल्याला सगळे मोदक तयार करून घ्यायचे. ते बघा, या पद्धतीने साच्यामध्ये दोघं साईडने टाकायचे आणि काढायचे. साच्यामध्ये कसे टाकायचे ते तर तुम्हाला माहितीच आहे. मग ह्या पद्धतीने अजून लक्षच दिलं नाही की माझं शूट होतंय का नाही, आणि त्याच्यामुळं माझा हात थोडा साईडला गेला. पण मग तुम्हाला आता कळूनच गेलं असे कसं बनवायचं वगैरे, तर ठीक आहे. हे बघा, या पद्धतीने मस्तपैकी साच्यातनं बाहेर निघत होते. खूप सुंदर आले, छान झाले मोदक माझे. तुम्हाला अजून 2-3 करून दाखवते, म्हणजे तुम्हाला अगर ते साच्यात शूट झालं असेल तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. हे बघा, इथं मी ना थोडं तेल लावून घ्यायचं मध्ये, कारण की ते निघायला मग त्रास नाही होत, आणि व्यवस्थित निघतं. खूप छान झाले होते मोदक माझे. या पद्धतीने दोघं साईडने टाकायचं आणि साईडने बाहेर काढायचं. खूप छान झाले होते बघा. या पद्धतीने टाकायचे आणि काढून घ्यायचं. अगदी सोप्या पद्धती, जास्त कठीण काहीच नाही त्याच्यात. साचा असला तुमच्याकडं तर तुम्ही आरामात ते मोदक तयार करू शकता. हे बघा, या पद्धतीने. हे बघा, खूप छान मोदक तयार झालेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. तुम्हाला परत अजून करून दाखवते. या पद्धतीने, त्याच पद्धतीने परत एकदा करून बघायचं. आणि खूप छान मोदक झाले होते, खूप सुंदर पण झाले. आणि हे बघा, अगदी सोप्या पद्धती, काही खूप कठीण असं नाही, तुम्ही सहज बनवू शकता. याला गॅस चालवायची गरज नाही, काहीच करायची. ह्याच पद्धतीने मी सगळे माझे मोदक तयार करून घेतलेले आहेत. बघू शकता, खूप छान मोदक झालेले आहेत, आणि खूप टेस्ट पण आलेला आहे. कलर बी खूप सुंदर कलर आलेला आहे. बघू शकता, खूप छान कलर आलेला आहे.
मटकीची भाजी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. अशाच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.